मला पूर्णपणे विश्वास आहे की नीलला शामलीची कमजोरनस नक्की सापडली आहे. तुम्हाला नाही माहित की नील किती इंटेलिजंट मुलगा आहे. जर त्याला शामली आणि अविनाशच्या संबंधांविषयी कळलं तर मी शामलीला जिवंत सोडणार नाही. I'll kill her. मी विसरून जाईल की मला एखादं मूल होतं. ऐकलं तुम्ही? आणि आता राहिला प्रश्न अविनाशचा, तर अविनाश सोबतच मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मुळापासून उपटून फेकून देईन. हॅलो नील, इट्स यू. मी किती वेळची तुझ्या फोनची वाट बघतीये. आय एम सॉरी, थोडा उशीर झाला. जसंच मी अविनाशला भेटून देहरादूनला निघालो, माहित नाही कुठून कबीर सहानी माझ्या समोर आला. ते खालून वरती शहराकडे जात होते. त्यांनी मला बघून त्याची गाडीच रिव्हर्स केली आणि खूप स्पीडमध्ये ड्राईव्ह करून तो माझ्या समोर आला. त्याच्यानंतर तू स्वतःच विचार कर की काय झालं असेल. ओ गॉड, हा नालायक माणूस का आमच्या मागे लागलाय? नाही, आज तर फॉलो नाही केलं त्यांनी. ते माझं बॅड लक होतं की तो असा मला तिकडे भेटला. तू थोडं पण घाबरू नको. त्याला मी सांगितलंय की जी फ्रेंच पार्टी मला मुंबईला भेटायला येणार होती ती आता दिल्लीला आली आहे आणि त्या लोकांना मला दिल्लीला भेटायचंय. आणि ह्याबद्दल मला माझ्या एजंटचा फोन आला होता. म्हणून मी 2-3 दिवसांसाठी दिल्लीला चाललोय. बरं ठीक आहे. जर बाबांनी आल्या आल्या विचारपूस सुरू केली तर आपण त्यांना अचानक तुझं दिल्ली जायचं कारण हेच सांगूयात. त्यांना कबीर सानेनी या डेव्हलपमेंट बद्दल आधीच सांगितलं असणार आहे. म्हणून आता जे काय घडणार आहे त्यासाठी तयार राहावं लागेल तुला. तू घाबरू नकोस नील. आता कुठल्याही संकटाशी सामना करण्याची ताकद आहे माझ्यात. तुझ्यात किती हिंमत आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तुझी आई? काळजी करू नकोस नील. जेव्हा माणूस अडचणीत सापडतो ना तेव्हा त्याला बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. यू जस्ट रिलॅक्स. मी आईमध्ये हिंमत निर्माण करेन. आता जे व्हायचं असेल ते होऊ दे. आणि तू तर मला तुझा टेलिफोन नंबर दिलाच नाहीस. आता मी टेलिफोन बूथवरनं बोलतोय. रंजन काकांच्या घरी पोचलो की मी तुला तिथला नंबर देतो. टिल देन माझ्या फोनची वाट पहा. ओके बाय. ओके बाय, टेक केअर. मी तुला काय म्हटलं होतं तरी देखील तुला अक्कल नाही आली. हे बघा मिस्टर सहानी, तुम्ही म्हातारे आहात आणि आमच्या घरी आलाय, त्यामुळे तुम्हाला मी काही म्हणत नाहीये. जर दुसरं कोणी असतं ना तर हे असे आरोप लावल्याबद्दल चांगलाच धडा शिकवला असता. धडा तर आम्ही तुला शिकवू बच्चू. इज्जतदार घराण्यातल्या मुलींच्या मागे हात धुवून पडणं काय छोटासा गुन्हा आहे? एकतर चित्तरंजन प्रकाश खूपच दयाळू माणूस आहे, नाहीतर तू जेलमध्ये सडत बसला असतास. मिस्टर सहानी, तुमच्या वयाचा मान राखतोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही तोंडाला येईल तसं बोलाल. काय केलंय मी? सांगा ना, सांगा काय केलंय मी? तुला चांगलंच माहितीये की तू काय केलंयस. कान उघडून ऐक. जर तू इथून तुझं सामान सुमान नाही उचललंस तर खूप वाईट होईल. तुला आमची ताकद अजून समजलेली नाहीये. आमची लोक तुझ्या मागावर आहेत. बस एका इशाऱ्याची गरज आहे आणि तुझ्या घराला जाळून राख करतील. जिथे बसून तू आमच्या विरुद्ध कटकारस्थान बनवत असतोस. एक सांगते, तुम्ही माझ्या मुलाच्या मागे का लागलाय? असं केलंय तरी काय माझ्या मुलाने? हा छोटा आहे. तुम्हाला माहितीये कुठल्या आगीशी खेळतोय हा? तू चित्तरंजन प्रकाशच्या इस्टेटीचा मालक बनण्याचं स्वप्न बघत बसलायस. ते लवकरच उद्ध्वस्त होणार आहे. जर 2-3 दिवसात तू इथून निघून नाही गेलास तर तुझे आणि तुझ्या आईबाबांचे असे हाल होतील ज्याची तू कल्पना केली नसेल. मला कुणाविषयी काहीही वाईट बोलायचं नाहीये, पण एक गोष्ट सांगते, या शहरामध्ये फक्त तुमचंच राज्य नाही चालत. यांच्याशी वाद घालून काय होणार आहे आई? हे तर तसंच करतायत जसा त्यांना आदेश मिळालाय. आदेश जो असेल तो असेल. मी तुला वॉर्न करायला आलो होतो ते केलं. अंडरस्टँड? याला समजावा. आणि तुमची भलाई ह्याच्यातच आहे की तुम्ही इथून निघून जा. हा माणूस तुला वाटेल तसं बोलला आणि तू गप्प ऐकून घेतलंस. आता या घडीला मला काही भांडण नकोय आई. आपला सगळा प्लॅन फसेल. आत्ता मी भांडत बसलो तर आपल्याला पाहिजे ते कसं होईल आई? जस्ट रिलॅक्स. या असल्या माणसाशी कशाला वाद घालायचा?
हॅलो हॅलो, मी नील बोलतोय. नील, अरे मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. बर, आधी तू इथला फोन नंबर घे आणि ते श्यामलीला सुद्धा पाठवून दे. हां सांग. 88316665. घेतलाय मी लिहून. जर आधी माहिती असतं तर मीच तुला फोन केला असता. तू इथून गेल्यानंतर त्या सहानीनी घरी येऊन आम्हाला धमकी दिली की मी जर इथून पळून नाही गेलो तर तो आमच्या घराला आग लावून जाळून टाकेल. त्यानंतर तर तुमच्या दोघांमध्ये खूप भांडण झालं असेल रे. हाच विचार मीही केला आणि आपला प्लॅन बिघडू नये म्हणून आय प्लेड इट कूल. खूप अवघड होतं तेव्हा शांत राहणं. थँक गॉड मी हे आधीच सांगितलं होतं की हे शेवटचे काही दिवस आपल्याला खूप सांभाळून राहावं लागेल. आय अग्री. म्हणून तर मी त्या कबीर सहानीचं बोलणं ऐकून घेतलं. तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. उद्या किंवा परवामध्ये डॅड इकडे येतील. नील, तू उगाच गौतम अंकलना त्रास दिलास. आपण तिघांनी इथली सिच्युएशन सांभाळली असती. अरे पण ते इकडे नवीन थोडी नाहीत. ही गोष्ट पण खरी आहे. बर, बेस्ट ऑफ लक. आणि श्यामलीला माझा टेलिफोन नंबर नक्कीच दे. ओके, शुअर. मी आत्ता तिला फोन करतो. आय मस्ट गिव्ह हर अ कॉल बिफोर इट्स टू लेट. बाय. तू तर म्हणत होतीस की विभी आलाय, तर कुठे राहिला तो? तुम्ही विसरताय का? तुमच्याशिवाय पण त्याची वाट बघणारं कोणीतरी आहे ना इथे. बाबा बोलले का काही? अगदी योग्य बोललास. मग आता आपण थोडी चर्चा करू शकतो का? ऑफकोर्स बाबा, ऑफकोर्स. याला तुला भेटायचं होतं आणि मी याला इथे येण्यापासून अडवलं नाही. मला खूप लाजिरवाणं वाटतंय भाऊ. इतकं लाजिरवाणं की मला डोळ्यात डोळे घालून बोलता येत नाहीये. एवढं पण विचित्र नको वागू रे. जर तू माझ्या डोळ्यांमध्ये बघून माझ्याशी बोलला नाहीस तर मला हिम्मत कशी मिळेल? हा, मला खरंच खूप वाईट वाटतंय. इतके दिवस झाले तरी मी तुमच्याकडे येऊ नाही शकलो. आय एम सॉरी कावेरी. खरं तर मी एका वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये अडकलो होतो. पण विश्वास ठेव, मला त्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुमचीच आठवण येत होती. ह्याच्यामध्ये तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. ये बस आहे. आज तर साहेबांच्या चेहऱ्यावर रौनक आहे. हेच म्हणायचं होतं ना तुला? ते गालिबचं काय शेर आहे? उनके आ जाने से जो आ जाती है चेहरे पे रौनक, वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है. वाह वाह. बाबा, तुम्ही का उभे आहात? या ना बसा. नाही बाळा. अरे मी तुम्हा दोघा तरुणांमध्ये काय करू? तुम्ही दोघे बसा. बाळा, वैभवला डिनरसाठी नक्की थांबवून घे. हो. तुम्ही काळजी करू नका काका. ही मला डिनरसाठी थांबू दे किंवा नको थांबू दे, पण मी मात्र इथून जेवल्याशिवाय बाहेर पडणारच नाहीये. दॅट्स लाईक अ रिअल सन. अच्छा बाळानो, तुम्ही दोघे गप्पा मारा, मी निघतो. ओके बाबा. सांगा मग साहेब, काय चाललंय तुमचं? मित्रा, तब्येतीचं काहीच विचारू नको. खूप खराब आहे. पण काय करू, दुसरा उपाय नाही. बर, आपण हे क्षण बेकार गोष्टींवर नको घालवायला. मॅडम, सगळं ओके. सगळं काही व्यवस्थित आहे. तुम्ही या आणि इकडे माझ्याजवळ बसा. तिला जे करायचं आहे ते तिला करू दे. जोपर्यंत ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नाही ठेवणार तोपर्यंत तिच्या मनाला बरं नाही वाटणार. यांचा करिश्मा तर कॉलेजमध्ये बघण्यासारखा होता. वर्षभर सगळी पुस्तकं वाचून झाल्यानंतर सुद्धा अशी सांभाळून ठेवायची जणू काही ती पुस्तकं काही वेळापूर्वीच बुक स्टॉलमधून आणली असतील. इतकंच काय तर परीक्षेचा पेपर सुद्धा फोल्ड न करता फाईलला लावून ठेवायची. काय सांगू मित्रा, हिने तर माझी पण खूप काळजी घेतली होती. पण माझं नशीब, मी स्वतःला सांभाळू नाही शकलो रे. आणि माझी हालत अशी झाली. ए देव न करो, तुझ्या तब्येतीला काय झालंय? मित्रा, मी तर एकदम फिट अँड फाईन आहे. हा, आहे का नाही? अरे तू कुठे चाललीस? तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते.
काय करू यार, किती जरी प्रयत्न केला तरी मी काही करू शकत नाही रे. यू आर अ ब्रेव्ह मॅन. आय ॲडमायर यू. एवढंच नाही तर आदरही करू लागलोय मी तुझा. मला पापाचा भागीदार नको करू. मला सांत्वना नाही, तुझ्या प्रेमाची गरज आहे. आपण दोघं एकमेकांबरोबर एका अशा नात्यात अडकलोय कवल, त्यात कुणीच बाधा घालू शकत नाही. माझी साथ शेवटच्या श्वासापर्यंत सोडू नको. हॅलो, कोण? श्यामली, मी अविनाश बोलतोय. अरे अविनाश, तू आहेस? मला वाटलं होतं नील असेल. त्याचा तर परत फोनच नाही आला. मला आत्ताच काही वेळापूर्वी त्याचा फोन आलेला. त्यांनी देहरादूनचा नंबर दिलाय, लिहून घे. हां, 1 मिनिट. काय आहे नंबर? 883-1665. ओके, घेतला लिहून. काय म्हणत होता? म्हणत होता की उद्या परवामध्ये गौतम अंकल पण देहरादूनला येणार आहेत. गुड. श्यामली, मला तुला घाबरवायचं नाहीये, पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. आज कबीर शहानी पुन्हा माझ्या घरी आला होता आणि तो अशा धमक्या देऊन गेला की मला पहिल्यांदाच एवढी भीती वाटली. तो नालायक म्हातारडा, त्याची एवढी हिंमत? काय म्हणाला तो? तो म्हणत होता की जर 2-3 दिवसात सगळं सामान सुमान गुंडाळून मी निघून नाही गेलो तर तो माझ्या घराला आग लावून जाळून टाकेल. तो असं नाही करू शकत. जर तुझा फोन थोडा आधी आला असता ना, तर मी इथेच त्याची कबर खोदली असती. रिलॅक्स ग, रिलॅक्स. तो स्वतःच्या मनाने काही करत नाहीये. तो तर फक्त तुझ्या बाबांचा आदेश पाळतोय. आपल्या हातून सारं काही निघून जायच्या आधीच आपल्याला उद्या रात्रीच कोणत्याही परिस्थितीत इथून पळून जावं लागेल. मी उद्या रात्री 12 वाजता तुला तुझ्या घरून घेऊन जायला येईन. आपण उद्या रात्री नीलकडे देहरादूनला जाऊया. त्याच्यानंतरच तिथे जाऊन बघू. तू बरोबर बोलतोयस. मला कळतंय आता याशिवाय काहीच पर्याय नाहीये. तू काळजी करू नकोस अविनाश. मी तुझी वाट बघतीये.